नगर मनमाड महामार्गावर तरुणाचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांनी रोखला महामार्ग. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाहतूक दीड तास ठप्प. वाहनांच्या लांबच लांब रांगा. नगर मनमाड राज्य महामार्गावरील दिग्रस फाटा परिसरात रविवारी दिनांक 28 डिसेंबर दुपारी 12:30च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेच्या निषेधार्थ दिग्रस येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत दिग्रस फाटा येथे महामार्ग रोखून धरला. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे 1.5 ते 2 तास पूर्णतः ठप्प राहिली असून दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मिळालेल्या माहितीनुसार नदीम आदम शेख वयवर शेख 19 आणि उमर अब्बास शेख दोघे राहणार दिग्रस तालुका राहुरी हे दोघे दुचाकीवरून राहुरीहून दिग्रसकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमध्ये नदीम शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर उमर शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मृत तरुणाच्या कुटुंबियांसह सायंकाळी 4:30च्या सुमारास दिग्रस फाटा येथे राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. आंदोलनस्थळी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत जाब विचारला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी 2 जानेवारीपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण गतीने करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान शिंदे सेनेचे नेते रवी मोरे यांनी अवजड वाहतुकीवर बंदी असतानाही महामार्गावर अवजड वाहने कशी सुरू आहेत असा सवाल उपस्थित करीत किती गोरगरिबांचे बळी जाणार असा संतप्त प्रश्न उपस्थित केलाय. सुमारे 2 तासानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आलं. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाढत्या अपघातांची गंभीर दखल घेऊन या महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करून रस्त्याचं काम तात्काळ करण्याची ठाम मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. SR24 न्यूज चॅनेलसाठी रमेश खेमनर यांच्यासह सोमनाथ वाघ, राहुरी. आज नगर मनमाड रस्त्यावरती दिग्रस फाट्यावर दुपारी एका तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे. दिग्रसच्या लोकांनी रागाच्या भरामध्ये नगर मनमाड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन देखील या ठिकाणी आत्ताच केलेलं आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या लोकांना वारंवार आमची आंदोलनं चालू आहेत. या राहुरी तालुक्यातल्या लोकांचा जीव हा अक्षरशः कवडीमोल असल्यासारखी वागणूक नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदाराकडून त्या ठिकाणी चालू आहे. मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंग साठी मी गेलो होतो. त्यावेळेस राहुरी ते राहुरी कारखानापर्यंतचा रस्ता अमुक दिवसात करून देतो, एक साईड डांबरी पूर्ण, असं आश्वासित केलं होतं. ते जवळपास जोगेश्वरी आखाड्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला. त्याच वेळेस नॅशनल हायवेच्या लोकांनी असं सांगितलं की अशीच एक टीम आम्ही राहुरी ते नगर या दरम्यान देखील लावणार आहोत. त्यांचे स्वामी म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर स्वतः तिथं आले होते आणि त्यांनी आम्हाला, माझ्याबरोबर खासदार निलेश लंके साहेब देखील होते, आम्हाला आश्वासित केलं की जशी राहुरी ते जोगेश्वरी फाटापर्यंत टीम कार्यरत आहे तशीच टीम राहुरी पासून नगरपर्यंत आम्ही लावणार आहोत आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम संपवणार आहोत. पण मात्र नंतर काय घडलं मला माहित नाही. ती टीम जी टीम चालवते ती पण बंद झाली आणि पुढे आता महिना झाला अजून पण कुठलीच टीम त्या ठिकाणी आलेली नाही. आणि इतकं एक बाजू कधी कधी खणलेली आहे, एक वन वे चालू आहे. इथे या दिग्रस मोठं गाव आहे, यांना इथं लोकांना रस्ता क्रॉस करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. असं असताना आज पुन्हा त्या ठिकाणी एक बळी त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून नॅशनल हायवे वाल्यांना आता आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की 2 तारखेला त्यांनी अल्टिमेटम दिला, 2 तारखेला आम्ही इथे एक टीम लावू, काम चालू होईल. 2 तारखेपर्यंत जर या ठिकाणी अजून एक टीम जर आली नाही तर मात्र पूर्ण राहुरी शहरासह राहुरी तालुका हा बंद ठेवून या राहुरी तालुक्यातले सगळे लोक या नगर मनमाड रस्त्यावरती उतरतील. पुढच्या काय होईल याची जबाबदारी आमची त्या ठिकाणी राहणार नाही. आणि ज्या धीम्या पद्धतीनं हे काम चालू आहे ते त्वरित त्या ठिकाणी गती कामाला घ्यावी अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे. 2 तारखेनंतर मात्र पूर्ण राहुरी शहरासह तालुका बंद ठेवून अख्खा तालुका या रस्त्यावरती उतरेल याची जाणीव नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि तातडीनं ठेकेदाराला अधिक टीम त्या ठिकाणी डिप्लॉय करायला लावावी. कित्येक दिवसापासून, कित्येक वर्षापासून नगर मनमाड हायवेचा प्रश्न प्रलंबित आहे. कितीतरी हायवे झाले, समृद्धी हायवे झाला, सुरत चेन्नईचं काम चालू आहे, शक्तीपीठ महामार्ग काढून राहिलेत नवीन.
आमचा विरोध असताना आणि तुम्ही ह्यो नगर मनमाड हायवे इतका नादुरुस्त आहे, इतका फुटलेला आहे, इतके बळी या रोडवर चाललेत, तर या सरकारला कशी जागे आहे ना. अरे नवीन रस्ते करू तर आधी पहिले जुने रस्ते चांगले करा आणि मग नवीन रस्ते करा. आता तुम्ही बघितलं असाल नदीम शेख नावाचा एक 12वीचा विद्यार्थी या ठिकाणी मरण पावलाय. रोज एक बळी चाललाय या रस्त्यावर. मागे बी कित्येक आंदोलन झाले, आश्वासनं देतात, जड वाहतूक बंद करतात, परत जड वाहतूक चालू होती. अरे किती बळी घेणार आहे तुम्ही? आता आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि कायम स्वरूपीचा जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत हा नगर मनमाड हायवे बंद ठेवावा. कारण की हे जे बळी चाललेत, गोरगरिबाचे बळी चाललेत, हे जे मंत्री आमदार खासदार हे सगळे फोर व्हीलरने जातात, सगळे लोक उच्चभ्रू लोक हे फोर व्हीलरने जातात, गोरगरीब जनता ही मोटरसायकल आणि पायी चालते आणि त्यांचे ऍक्सिडेंट होते आणि त्यांचे बळी चाललेत. म्हणून आज या ठिकाणी हे संतप्त सगळ्या लोकांच्या भावना आहे. हे संतप्त लोक रस्त्यावर बसलेले. एवढाच आता मी या सरकारला इशारा देतो, आता कायमस्वरूपीचा रस्ता बंद झाला पाहिजे. जोपर्यंत ह्यो रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत. अरे आलो ना यंत्रणा मोठ्या प्रमाणात, तुमची ताकद आहे, तुमचं सरकार आहे, तुम्ही किती एका दिवसात काही रेकॉर्ड झाले, असे रेकॉर्ड करणारे लोक आणा ना हा रस्ता करायला. का आणत नाही? काय डोळे आगपणा करता? कितीतरी मंत्री या रोडने जाते देतात, त्यांना काय कळत नाही का?